पावसाबद्दल सर्वात वाईट बातमी आता समोर येत आहे। पूर्ण जुलै महिना इथून पुढे या 12 जिल्ह्यांमध्ये पाऊस बंद होणार असल्याची मोठी माहिती आता या ठिकाणी समोर आली आहे। हवामान खात्याने या 12 जिल्ह्याला आता गंभीर इशारा दिला आहे। जर तुम्ही शेतकरी असाल आणि शेतामध्ये तुमची पेरणी केली असेल आणि पेरणी केल्यानंतर ते व्यवस्थित उगवून जरी आले असेल तर आता या 12 जिल्ह्यांमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर आता पूर्णपणे जुलै महिना 30 जुलैपर्यंत पावसाचा मोठा खंड पडणार असल्याची माहिती समोर येत आहे। अरबी समुद्रामध्ये तसेच बंगालच्या उपसागरामध्ये काही वेगळीच परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच या 12 जिल्ह्याला मोठा धोका असल्याचं देखील यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। अगदी 30 जुलैपर्यंत मोठा पावसाचा खंड यामध्ये पडणार असल्याची माहिती आता समोर येत आहे। वातावरणात इथून पुढे फक्त कोरडेच वारे वाहतील, पावसाचा थेंबही पडणार नसल्याची मोठी माहिती आता या ठिकाणी समोर येत आहे। त्यामुळे या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता ही बातमी आल्या त्या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। कारण पेरलेलं तर आता व्यवस्थित उगवलंय, जर या जुलै महिन्यामध्ये व्यवस्थित पाऊस जर या ठिकाणी नाही झाला तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये खूप मोठं संकट आता निर्माण होत आहे। कारण पावसाच्या जीवावरच आता हे पीक जोमाने आता वाढत असतं, कारण जुलै महिन्याचा पाऊस हा खूप महत्त्वाचा असतो। आता त्यामध्येच सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी वाईट बातमी या ठिकाणी समोर येत आहे ती म्हणजे आजपासून इथून पुढे 12 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी पूर्णपणे कमी झाल्याचं वर्तवलं आहे। म्हणजेच या ठिकाणी पूर्ण जुलै महिना आता या 12 जिल्ह्यांमध्ये पाऊस पूर्णपणे थांबणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे। अरबी समुद्र तसेच बंगालचा उपसागर यामध्ये जे वातावरण तयार होतं त्यामुळेच पाऊस पडत असतो किंवा त्यामुळेच पाऊस बंद होत असतो। त्यामुळे एक वेगळंच वातावरण आता बंगालचा उपसागर आणि त्या ठिकाणी आता दुसऱ्या समुद्रामध्ये म्हणजेच तो अरबी समुद्र, त्या दोन्ही समुद्रामध्ये आता वातावरण पूर्णपणे बिघडलेलं आहे। त्यामुळे आजपासून इथून पुढे 30 जुलै म्हणजेच पूर्ण जुलै महिना हा त्या ठिकाणी पावसाचा सर्वात मोठा खंड पडणार असल्याची माहिती समोर येत आहे। 10 वर्षामधील सर्वात मोठा खंड आता जुलै महिन्यामध्ये पडणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे। त्यामुळे कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी आता मोठा खंड पडणार आहे हे सुद्धा सांगण्यात आलंय। आता बघा, सर्व शेतकऱ्यांनी ते लक्ष देऊन बघा काय सांगण्यात आलंय। स्पष्टपणे या ठिकाणी आता अंदाज वर्तवला आहे की आता अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये त्या ठिकाणी आता एक विशेष परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आपल्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे। पण काही जिल्ह्यांना अगदी एकदम तुम्हाला सांगतो आता पूर्णपणे पाऊस थांबणार असल्याचं सांगण्यात आलंय। मग कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे आणि कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे पावसाचा खंड असणार आहे बघा। आता बघा, तुमच्या शेतामध्ये तुम्ही पेरणी केली असेल आणि ते व्यवस्थित उगवून पण आला असेल, म्हणजे आता तुम्ही कोळपणी देखील त्या ठिकाणी करायला सुरुवात केली असेल किंवा केला असणार। त्या ठिकाणी सोयाबीन पेरला असेल, तुरी पेरली असतील, बाजरी पेरली असेल, त्या ठिकाणी मका पेरली असेल, कोणतेही पीक शेतामध्ये जर पेरलं असेल आणि त्या पिकाला जुलै महिन्यामध्ये पाऊस काळ कसा राहील याचा जर तुम्ही अंदाज या ठिकाणी बघत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघणं तुमच्या फायद्याचं ठरणार आहे। कारण जुलै महिन्यामध्ये नेमकं आता काय झालंय तर सर्वांनी लक्षात ठेवा, अरबी समुद्र व बंगालचा उपसागर या दोन्ही समुद्रामध्ये एक विशेष परिस्थिती निर्माण झाल्या। मागील 10 वर्षामध्ये अशी परिस्थिती इतकी वाईट कधीच निर्माण झाली नव्हती। तशा पद्धतीची परिस्थिती आता या दोन्ही समुद्रामध्ये निर्माण झाल्या, म्हणजेच वाईट परिस्थिती निर्माण झाल्या आणि या परिस्थितीनुसारच आपल्या जिल्ह्यामध्ये पाऊस काळ कसा राहील याचाच सविस्तर अंदाज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आता सर्व शेतकऱ्यांनी पिके पेरली आहेत, व्यवस्थित उगवली देखील आहेत, त्यांना कोळपणी देखील तुम्ही केली असणार किंवा आता करायला लागणार असणार। मग आता तुम्हाला पाऊस कसा पडेल याचा अंदाज तुम्हाला पाहिजे असतो, कारण आता पावसाच्या जीवावरच सर्व तुमची शेती त्या ठिकाणी अवलंबून असते। जर वेळेवर पाऊस पडला नाही तर त्या ठिकाणी पिके करपू सुद्धा शकतात, दुबारा पेरणी घ्यावी लागू शकते। त्यामुळे कशा पद्धतीचा पाऊस जून त्या ठिकाणी जुलै महिन्यामध्ये आता असणार आहे त्या ठिकाणी बघायचं आहे। कारण या जुलै महिन्यामध्ये या 12 जिल्ह्यांमध्ये पाऊस पूर्णपणे थांबणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय। मग आता या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये भरपूर पाऊस पडणार आहे व कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पाऊस थेंबही नसणार आहे, सविस्तर अपडेट या ठिकाणी आता आलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला सविस्तरपणे हे अपडेट या ठिकाणी सांगणार आहे। बघा,
आता काय सांगितलंय त्या ठिकाणी सर्वांनी लक्ष द्यावा। बघा या ठिकाणी 30 जुलै, बघा जुलै महिन्याची तारीख लक्षात ठेवा, 10 वर्षातील सर्वात मोठा पावसाचा खंड पडणार असल्याची माहिती समोर येत आहे। वातावरणामध्ये पूर्ण कोरडे वारे आणि त्या ठिकाणी सर्वांनी लक्षात ठेवा पूर्णपणे वारे वाहणार आहे। कोरडे वारे आणि त्या ठिकाणी पूर्णपणे थोडंसं ऊन, कधी कधी आभाळ आल्यासारखं आणि त्या ठिकाणी पूर्णपणे कोरडं वारं, त्या ठिकाणी पूर्णपणे असं एकदम तुम्हाला जाणवेल की आता पाऊस पडणार नाही अशा स्वरूपाचं। म्हणजे मागील तुम्हाला माहीत असेल जून महिन्याच्या त्या ठिकाणी 15-16 तारखेला जे वातावरण तयार झालं म्हणजे पाऊस पडणारच नाही असं वाटलं होतं, परंतु थोडासा दिलासा अनेक जिल्ह्यांना मिळाला आहे। परंतु आता इथून पुढे या 12 जिल्ह्यामध्ये पाऊस त्या ठिकाणी नसणार आहे असं सांगितलंय। आपण पहिल्यांदा पाहूया की कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस आहे। सर्वांनी लक्षात ठेवा कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये 30 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस आहे ते सांगतो आणि त्यानंतर लगेचच कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड आहे बघा। आता बघा या ठिकाणी सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा 10 जिल्ह्यांची नावे पटपट अशी तुम्हाला सांगून टाकतो, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला आता जुलै महिन्यामध्ये पाऊस एकदम भरमसाठ आहे, मुसळधार पाऊस आहे, एकदम नद्यांना त्या ठिकाणी नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे असा पाऊस आहे आणि असा त्या ठिकाणी पाऊस 12 जिल्ह्यामध्ये असणार आहे, त्यामध्ये पूर्ण पाऊसच नसणार आहे। आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला असेल अशी परिस्थिती का झाल्या, तर बघा अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये एक विशेष परिस्थिती निर्माण झाल्या, ज्यामुळे 2 टप्पे पडलेत। 2 टप्पे म्हणजे काय, तर या ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये पाऊस काळ भरपूर आहे आणि काही जिल्ह्यामध्ये अगदी थेंब सुद्धा पाऊस नाही, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण त्या ठिकाणी आता पसरायला सुरू झाले। आता तुम्हाला सविस्तर सांगतो, पहिल्यांदा कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस 30 त्या ठिकाणी जुलैपर्यंत असणार आहे आणि त्यानंतर लगेचच आपण तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पावसाचा मोठा खंड पडणार आहे। आता यामध्ये स्पष्टपणे जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगणार आहे। बघा पहिल्यांदा जिल्हा येतोय ठाणे, या ठाणे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी मुसळधार पाऊस 30 जुलैपर्यंत असणार असल्याची मोठी माहिती समोर येते। प्रत्येक जिल्ह्यांची नावे या ठिकाणी सांगण्यात आली आहेत, त्यामुळे आता सर्वांना सूचना आलेली आहे, तुमची जनावर असतील, जर पत्र्यांची घरं असतील किंवा त्या ठिकाणी आता हे जे जिल्हे सांगतोय या जिल्ह्यामध्ये तुमचं पत्र्याचं घर असेल, तुमचं त्या ठिकाणी छप्पर असेल, तुमच्या शेतीमध्ये काहीतरी उडून जायचं त्या ठिकाणी काहीतरी असेल, म्हणजे या ठिकाणी 50 ते 60 किलोमीटर वारे सुद्धा वाहणार असल्याची त्या ठिकाणी बातमी समोर येत आहे। त्यामुळे आता जे 10 जिल्हे तुम्हाला सांगायलोय तर यामध्ये सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे। जास्त पाऊस पडणार आहे, मुसळधार पाऊस आहे आणि त्यानंतर कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड मोठा पडणार आहे ते सांगणार आहे। बघा आता यामध्ये पाऊस जास्त आहे, त्यानंतर दुसरा जिल्हा आहे बघा नाशिक। आता बघा आता काही दिवसापासून काय वाढले, पूर परिस्थिती निर्माण झाल्या। आता नाशिक जिल्ह्यामध्ये गोदावरी नदी आहे आणि ही गोदावरी नदी या जुलै महिन्यामध्ये मोठी दुथडी भरून त्या ठिकाणी वाहणार असल्याची मोठी माहिती समोर येते। म्हणजेच काय होणार आहे, यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची या नदीमध्ये शक्यता असल्याची मोठी माहिती समोर येत आहे। आता बघा पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर 30 जुलैपर्यंत इतका पाऊस पडणार आहे की गेल्या 5 वर्षांमध्ये कधीच पाऊस पडला नाही, इतका पाऊस त्या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये पडणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर येत आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग। जर सिंधुदुर्गचा विचार केला तर यामध्ये अतिवृष्टीचा धोका जास्त असणार असल्याचं या ठिकाणी समोर येतंय। त्यानंतर मराठवाड्यातला जर विचार केला तर परभणी जिल्ह्याला विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात आहे आणि मुसळधार पाऊस या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे। परंतु तुम्ही हे विसरू नका की कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाचा खंड आहे, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का काय लक्ष देऊन बघायचं आहे, कारण खूप मोठा धोका आहे। आता बघा सर्वांनी या ठिकाणी पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आहे, विजांचा कडकडाट त्या ठिकाणी आता या जुलै महिन्यामध्ये होऊ शकतो, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होऊ शकते। आता सर्वांनी लक्ष द्यायचं आहे। पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बघा सांगली जिल्हा। सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आता मुसळधार पावसाची शक्यता जुलै महिन्यामध्ये वर्तवण्यात आल्या। आता मग तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाचा खंड आहे। आता तुम्ही सर्वांनी लक्ष देऊन बघा, तुमचा जिल्हा जर यामध्ये असेल तर तुम्हाला खूप मोठा धोका होऊ शकतो। आता त्या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये बघा 12 जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी कमी सांगितल्या, तर हे जिल्हा हे बघा या ठिकाणी सांगितलंय उस्मानाबाद, सोलापूर। आता या ठिकाणी पाऊस काही ठिकाणी जास्त पडणार आहे, परंतु काही ठिकाणी पाऊस त्या ठिकाणी कमी पडणार असल्याची माहिती समोर येते।
त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा आहे, बघा सर्वांनी ते लक्ष देऊन बघायचं आहे, तो म्हणजे या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस व काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे। त्यानंतर नंदुरबार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कमी पावसाचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आला आहे तो म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता कमी पडणार असल्याची माहिती समोर येते आहे। आता वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आता मुसळधार ते त्या ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस देखील असणार आहे, म्हणजेच काही तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, काही तालुक्यामध्ये एकदम कमी पाऊस तर काही तालुक्यामध्ये या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही शेती पिकांची किंवा इतर मोठी कामे जर पावसाच्या आधारित जर तुम्ही करण्याचं ठरवलं असेल तर तुम्हाला अनुभवी व्यक्तीकडून सल्ला घ्यायचा आहे, म्हणजेच कोणाकडून तर पंजाबराव डक आहेत, तसेच भारतीय हवामान खाते आहे, यांच्या सल्ल्यानुसारच तुम्ही मोठी कामे करायचं आहे। आम्ही जे सांगत असतो तर तुम्हाला माहिती असावं म्हणून एक अंदाज देत असतो, त्यामुळे मोठी कामे करताना अनुभवी व्यक्तींना विचारूनच करा। व अशाच प्रकारच्या पावसाची अपडेट पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।